हाय गाईज, आज मी आपल्याला शिकवणार आहे झटपट टमॅटोचा ठेचा कसं बनवायचं. एकदम सोपी आहे ठेचा बनवणे. त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे लसूणचे पाकळ्या, चांगले लसूण घ्यावे. आणि आपल्याला पाहिजे हिरवी मिरची, साधारण दोन हिरवी मिरची. ठीक आहे, थोडीशी सुकलेली असेल तरी चालेल, पण कढीपत्ता घ्या, म्हणजे त्याच्याने कसं स्वाद येतो, टेस्ट येतो चांगला. आणि आपल्याला घ्यायचं आहे 2 टमाटर. ठीक आहे, टमाटर खूप महाग आहे, तर आपण घेणार आहे थोडे कच्चे दिसणारे टमाटर 2. थोडे कच्चे दिसत आहे. आणि हा टमाटर बघा कसं झाला आहे, त्याला फेकायचं नाही, याला असं कापून घ्यायचं चांगलं. जितका खराब आहे ना ते पूर्ण काढून टाकायचं. ह्याचे बिया पण असतात, त्याचे बिया पण तुम्ही झाड लावू शकता. आपल्याला घ्यायचं आहे तवा. हा तवा आहे, ठीक आहे. याला चांगला धुवून घेतलाय आपण. हे ठेवणार गॅसवर. एकदा ठेवून घेते, टमाटर पण चिरून घेते, मग तुम्हाला दाखवते. चांगला टमाटर चिरून घ्यायचं. आणि जास्त बारीक करायची गरज नाही. कसं जरासं मीठ टाकलं ना ते आपल्या बारीक होऊन जातं. चांगलं आंबट, आणि कच्चं असल्या टमाटरात कसं जरा आंबट असतं, चवीला छान लागतं. ह्याच्याबरोबर तुम्ही भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, आणि ह्याच्यातच तुम्ही थोडंसं सुकट किंवा हे भाजून टाकलं ना, अजून एवढा मस्त. आपल्याला घ्यायचं आहे तेल. आपण घेणार थोडंसंच तेल घेणार, जास्त तेल नाही घ्यायचं टोमॅटोची भाजीला, चांगलं नाही लागत. आता हे चांगली तेल तापून घ्यायची. आपण टाकणार आहे मोहरी. हा, 1 सेकंड. चांगली मोहरी थडथड थडथड होऊन द्यायचं. झालं. टाकायचं थोडासा हिंग. हिंग चांगलं असतं. कसं टॅमॅटो आहे, ह्याला माणूस 4-5 तासानंतर खातो, त्याच्यामुळे कसं ते जरा हे होऊ शकतो, काय बोलतात, ॲसिडिटी क्रिएट करू शकतो, गॅस, ॲसिडिटी. त्याच्यामुळे असं. तर ह्याला जरासं भाजून घ्यायचं, जास्त नाही. जास्त भाजलं की मग कसं चवी, टेस्ट आहे ना, चेंज होऊन जातो. मिरचीला नुसतं असं 2 तुकडे करून टाकायच्यातच बस. मिरचीचं सगळं तिखटपणा गेला आहे. आता आपण बारीक चिरलेला टमाटर टाकायचा याच्यात. सॉरी, पिशवीवरच तापले. 1 सेकंड. ठीक आहे, असं. ह्याला चांगलं पहिला हलवून घ्यायचं. ठीक आहे, मीठ लगेच नाही टाकायचं. पंखा बंद करूया. ठीक आहे, बघताय, चांगलं असं थोडंसं भाजून घ्यायचं. त्याच्यात टाकणार आपण मूठभर मीठ, जास्त नाही टाकायचं, दगड मीठ, चवीला भारी लागतं. ह्याला पण भाजून घ्यायचं. चांगला असं भाजला ना मस्त. तर टाकलेलं आहे मी घरचं तिखट, आम्ही स्वतः बनवलेलं आहे तिखट. बनवलं ना तुम्हाला याची रेसिपी देईल. असं झालंय मस्त.
त्याच्यात थोडंसं टाकायचं पाणी, एवढा पाणी टाकलंय टमॅटो नरम होण्यासाठी. ते चांगलं शिजू द्या. आता आपण बघू शकता मस्त टमाटर नरम होतात याच्यात. फक्त नंतर शेवटी तुमच्याकडे तांबा असेल तर तांब्याने किंवा असं असेल ना त्याच्याने ह्याला हलका दाबायचं. जोरात दाबू नका, बिकॉज तवा आहे, अंगावर पण उडू शकतो. एकदम हलका दाबायचं. ते शिजलेलं असतं ना ते आपल्या पण दाबले जातात. लसूण बिसून मिरच्या आणि असं दाबून घ्यायचं. थोडंसं गॅसला स्लो करून टाकायचं. आता तुम्ही बघू शकता मिरची अख्खा आहे. मिरचीला थोडा मध्ये घ्यायचा, असं चांगलं चिंगरवायचं. झालं, मस्त झालंय. ते लसूणला आपलं मस्त असं चिंगरायचं. मी मिरची जास्त हे नाही करत, बिकॉज माझ्या नवऱ्याला जास्त तिखट नाही आवडत, मग तो मिरची काढून टाकतो. हे आहे शेंगदाण्याचा कूट. तर टाकायचे शेंगदाण्याचे कूट. तर काय करायचं, ह्याला जरा असं बाजूला करून घ्यायचं. आता ते टाकायचं थोडंसं कूट. आता या कूटला असं भाजून घ्यायचं. भाजलेलाच कूट आहे तरी पण ते कसं पावसाचे दिवस आहे ना, नरम पडतात. तर असं भाजून घेतलं ना मस्त. आता मिक्स करायचं. मिक्स केला की लगेच गॅस बंद करायचं. कसं ते आता कूटचं सगळं गोडपणा ह्याला लागेल. तुम्ही याच्यात खोबरं पण टाकू शकता, सुक्का खोबरं थोडासा भाजून, किंवा तीळ असतो ना, तीळ पण टाकू शकतो. तर लसूणला चांगलं असं चेचून घ्यायचं, स्मॅश करून घ्यायचं चांगलं. बघा जेवढे लसूण आहेत मी चांगलं नरम करून घेतलं. बघा मी खूप घामाघूम झाली आहे, सॉरी. तर झाली. तर असं आपलं झालं आहे टॅमॅटोचं ठेसा. ह्याला ठेसा बोलतात. एकदम टेस्टी. टेस्ट बघूया कसं झालं आहे. लय भारी आंबट, एकदम टेस्टी झालं आहे. तर असं चांगल्या टेस्टी पदार्थासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसली रेसिपी हवी आहे, सुकट, बोंबीलचा ठेसा, सुकटची ठेसा, वांग्याचा ठेसा, कसला पण ठेसा, दुधीची ठेसा, जे पण ठेसा हवी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्या रेसिपी बनवून पटकन झटपट बनवून शिकवेल. थँक्यू गाईज. आणि सगळ्यांना सुप्रभात.